मंडळी, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी पुण्याच्या कोरेगाव पार्कमधील 1800 कोटींची महारत्नाची जमीन अवघ्या 300 कोटींमध्ये खरेदी केल्याचं प्रकरण समोर आल्यापासून सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे। आणि आता या प्रकरणात एक धक्कादायक माहिती समोर आली असून या जमीन व्यवहार प्रकरणात शीतल तेजवानी, दिग्विजय पाटील आणि रवींद्र तारू या तिघांविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुण्यातल्या बावधन पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस सध्या तपास करत आहेत। महत्त्वाचं म्हणजे नोंदणी उपमहानिरीक्षकांच्या पत्रातून समोर आलेल्या माहितीमध्ये पार्थ पवार यांचं नाव मात्र नाहीये। त्यामुळे या प्रकरणात पार्थ पवार यांना क्लीन चिट दिली की काय अशी चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे। मुन्याच्या प्रकरणात आता अमेडिया कंपनीला जमीन विकणारी आणि कधीही रद्द न होणारी पॉवर ऑफ अटर्नी जिच्या नावावर होती ती शीतल तेजवानी ही एक महत्त्वाचं पात्र म्हणून आता समोर आली आहे, जी आधीपासूनच घोटाळेबाज आहे असं बोललं जात आहे। नेमका तिचा आणि पार्थ प्रकरणाशी काय संबंध आहे, तिने काय काय घोटाळे केलेत आणि शीतल तेजवानी नेमकी आहे तरी कोण, सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी। म्हणजे पुण्याच्या कोरेगाव पार्क परिसरातल्या 40 एकर जमिनीच्या गैरव्यवहार प्रकरणात शीतल तेजवानीनं मोठी भूमिका बजावली। शीतल तेजवानीनं जमीन ताब्यात घेण्यासाठी पॉवर ऑफ अटर्नीचं हत्यार वापरलं। तिनं जमीन थेट नावावर करण्यासाठी वेगवेगळे फंडही वापरले। पार्थ पवार यांच्या या प्रकरणात जेवढी महत्त्वाची भूमिका होती तेवढीच महत्त्वाची भूमिका शीतल तेजवानीची असल्याचं समोर आलंय। पुण्यातली जमीन सरकारच्या ताब्यातून सोडवणं आणि त्याच्या विक्रीसाठी कधीही रद्द न होणारी पॉवर ऑफ अटर्नी शीतल तेजवानी हिनं मूळ 272 मालकांना शोधत फक्त 10 ते 15 हजार रुपये देऊन करून घेतली होती। हा व्यवहार करताना शीतल तेजवानी हिनं अतिशय थंड डोक्यानं सगळा प्लॅन तयार केला होता। कधीही रद्द न होणारी पॉवर ऑफ अटर्नी शीतल तेजवानीच्या नावावर झाल्यावर तिने 2025 साली एक मोठा मासा अडकवला आणि तो होता अमेडिया कंपनी। ज्यावेळेस शीतल तेजवानीनं अमेडिया कंपनीची माहिती घेतली त्यावेळेस तिला या अमेडिया कंपनीतील भागीदारांची नावं समजली आणि तिनं हा सगळा प्लॅन आखला। या अमेडिया कंपनीमध्ये 99% भागीदारी होती ती अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार आणि 1% भागीदारी होती ती सुनेत्रा पवार यांचे भाचे असणारे दिग्विजय पाटील यांची। हे गिराईक हेरल्यानंतरच तिनं पुढचा सगळा गैरव्यवहार केला। आता पॉवर ऑफ अटर्नी म्हणजेच मुखत्यारपत्र हा एक महत्त्वाचा कायदेशीर दस्तऐवज असतो ज्याद्वारे एखादी व्यक्ती त्याच्या मालमत्तेचं व्यवस्थापन करण्यासाठी म्हणजेच मॅनेजमेंट करण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीची नियुक्ती करू शकते। म्हणजेच मालमत्तेचा मालक किंवा एखाद्या व्यक्तीनं त्याचे अधिकार दुसऱ्या व्यक्तीकडे ट्रान्सफर करण्यासाठी ही पॉवर ऑफ अटर्नी म्हणजेच मुखत्यारपत्र केलं जातं, जेणेकरून ती व्यक्ती त्याच्या जागी आवश्यक तो निर्णय घेऊ शकेल। पॉवर ऑफ अटर्नी अंतर्गत नियुक्त केलेल्या व्यक्तीला प्रिन्सिपल दाता किंवा अनुदानकर्ता असं म्हणतात। अधिकृत व्यक्तीला एजंट किंवा पॉवर ऑफ अटर्नी एजंट म्हणतात। अटी व शर्तींच्या आधारे अधिकृत एजंटला मालमत्तेशी संबंधित कायदेशीर निर्णय घेण्याचा सुद्धा अधिकार आहे। आता या शीतल तेजवानीचा इतिहास जर पाहिला तर सगळे घोटाळे दिसून येत आहेत असं अनेक माध्यमांमधून आलेल्या बातम्यांमधून समजतंय। शीतल तेजवानीचा पती सागर सूर्यवंशी हा सेवा विकास सहकारी बँकेच्या घोटाळ्यातला प्रमुख आरोपी आहे। सागरवर ईडीची चौकशी सुद्धा सध्या लागलेली आहे, मात्र त्या प्रकरणात पुढे काहीच झालं नाही। फक्त घोटाळेबाजच नाही तर सागर आणि शीतल यांच्यावर 100 कोटींच्या घरात विविध कर्ज देखील आहेत। सागर सूर्यवंशीनं रेणुका लॉन्सच्या नावे 2 वेगवेगळी वाहन कर्ज घेतली आहेत। यामध्ये 1,16,00,000 रुपयांचे एक कर्ज आहे तर दुसरं कर्ज हे 2,24,00,000 रुपयांचं आहे। शीतल तेजवानीनं सुद्धा 2 कारसाठी 4,80,00,000 रुपयांचं कर्ज घेतलेलं आहे। इतकंच नाही तर सागर सूर्यवंशी यानं सागर लॉन्सच्या नावावर 16,48,00,000 रुपये कॅश क्रेडिट कर्ज देखील घेतलेलं आहे। शीतल तेजवानीवर आणखी एक कर्ज 10 कोटींचं आहे। या शीतल तेजवानीच्या पॅरामाउंट इन्फ्रा कंपनीवर 5,95,00,000 कर्ज आहे। दुसरीकडे रेणुका लॉन्सच्या नावे आणखी 5,25,00,000 कर्ज आहे। या दोघांचं एकूण कर्ज हे 100 कोटींच्या घरात गेलेलं आहे। त्यामुळे शीतल तेजवानी आणि तिचा पती सागर सूर्यवंशी यांचे अनेक कारनामे आता पुढे येण्याची शक्यता आहे। दरम्यान आता हे कोरेगाव पार्क जमीन गैरव्यवहार प्रकरण उघडकीस आल्यानंतर शीतल सध्या कुठे आहे, काय करते याबाबत माहिती अजून समोर आलेली नाहीये। मात्र या सगळ्या प्रकरणात शीतल तेजवानी अत्यंत महत्त्वाचं पात्र असल्यानं तिची चौकशी झाल्यानंतर अमेडिया कंपनी आणि पार्थ पवार यांचं कनेक्शनही उघडकीस येऊ शकतं। एवढंच नाही तर आता पार्थ पवार यांच्या कंपनीचा कोरेगाव पार्क येथील जमीन व्यवहार राज्यात गाजत असतानाच पुण्यात दुसरा मोठा एक जमीन घोटाळा समोर आलाय। यामुळे प्रशासनापासून ते राजकारणात खळबळ आली आहे। पुण्यात एकामागून एक जमीन घोटाळे समोर येत आहेत। पार्थ पवार अडचणीत आलेल्या जमीन व्यवहार प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटील यांचा अजून एक कारनामा आता समोर आलाय। कृषी विभागाच्या जमिनीवर बेकायदेशीर ताबा मिळवण्याचा आरोप आता या दोघांवर करण्यात आलाय।
शीतल तेजवाणी आणि दिग्विजय पाटील यांच्यासह हेमंत गोवंडे, राजेंद्र विध्वंस, ऋषिकेश विध्वंस, वैद्यानंद पुराणिक, जयश्री एकबोटे यांच्या विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आलाय. याच प्रकरणात काल तहसीलदार सूर्यकांत येवले यांचं निलंबन करण्यात आलंय. त्यावरून खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. या सगळ्या प्रकरणात दिग्विजय पाटील यांचं सुद्धा नाव प्रामुख्याने घेतलं जात आहे. धाराशिव जिल्ह्यातल्या तेरगावचे रहिवासी असलेले दिग्विजय अमरसिंह पाटील हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मेहुणे असणारे अमरसिंह पाटील यांचे पुत्र आहेत. म्हणजेच अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या भावाचा तो मुलगा आहे. दिग्विजय लहानपणापासूनच आपल्या आत्या सुनेत्रा पवार यांच्याकडे म्हणजेच अजित पवार यांच्याकडे घरी वाढल्याचं बोललं जातं. ते पार्थ पवार यांचे मामे भाऊ आणि त्यांचे चांगले मित्र असल्याचं सुद्धा बोललं जातंय. विशेष म्हणजे अमिरेड या कंपनीमध्ये ते पार्टनर सुद्धा आहेत. यानंतर आता पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली की पुणे मुद्रांक जिल्हाधिकारी संतोष शिंगाणे यांनी देखील दाखल केलेल्या फिर्यादीनंतर कोरेगाव जमीन व्यवहार प्रकरणात शीतल तेजवाणी, दिग्विजय पाटील आणि रवींद्र तारू यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता 223 चे कलम 316(5), 318(2), 3(5) सह महाराष्ट्र स्टॅम्प ऍक्ट कलम 59 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकमेकाला मदत करून शासनाची फसवणूक केल्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड म्हणाले की आरोपी शीतल तेजवानीने या जागेची पॉवर ऑफ अटर्नी असल्याचं सांगत जागा विक्रीचा व्यवहार केला. त्यानंतर आरोपी दिग्विजय पाटील यांनी पार्थ पवारांचा मामे भाऊ आणि व्यावसायिक भागीदार असल्याचं सांगत 5,89,31,800 रुपये स्टॅम्प ड्युटी बुडवण्यासाठी नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागातील उपनिबंधक असणारे रवींद्र तारू यांच्याशी बोलून कारस्थान रचलं. कर वसूल करणं अपेक्षित असताना रवींद्र तारू यांनी शासनाचे 5,89,31,800 रुपयांचं नुकसान केलं. त्यामुळे स्टॅम्प ड्युटी चार्जेस न घेता शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच स्टॅम्प ड्युटी बुडवल्या प्रकरणी देखील तपास होईल असं विशाल गायकवाड यांनी स्पष्ट केलंय. त्याचवेळी त्यांना पार्थ पवारांबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर डीसीपी विशाल गायकवाड म्हणाले की फिर्यादीने तक्रारीत सध्या तरी पार्थ पवार यांचं नाव दिलेलं नाहीये. त्यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला नाहीये. आता लवकरच या प्रकरणाची पुढील माहिती समोर येईल. तुम्हाला काय वाटतं या प्रकरणाबद्दल? खरंच पार्थ पवार यांना वाचवलं जातंय का? त्यांना क्लीन चिट दिली जाते का? तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.